नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत जो थेट तुमच्या बँक खात्यावरती डल्ला मारू शकतो. सध्या डिजिटल युगात आपल्या सगळ्यांचे आयुष्य खूप सोपं झाले आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर लाईट बिल भरणे, किराणा मालाचे पैसे देणे किंवा पैशाची देवाणघेवाण करणे अगदी सहज शक्य झाले आहे. पण याच सुविधेचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार नवीन स्कॅम करत आहेत. आज आपण अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित स्कॅम बद्दल बोलणार आहोत, जिथे एका सामान्य माणसाचे लाईट बिल भरण्याच्या नादात लाखो रुपयाचे नुकसान झाले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अशी चूक उद्या तुमच्या सोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत होऊ शकते. गोष्ट आहे एका सामान्य नोकरदार व्यक्तीची. आपण त्यांना अजय म्हणूया. अजय नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामात व्यस्त होते. अचानक त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज येतो. मेसेजमध्ये लिहिले होते, प्रिय ग्राहक, तुमच्या घराचे मागील महिन्याचे लाईट बिल अपडेट केलेले नाही. आज रात्री 9:30 वाजता तुमच्या घराची वीज कापली जाईल. त्वरित वीज खंडित होणे टाळण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा दिलेल्या लिंकवरती क्लिक करून बिल भरा. आता विचार करा, रात्रीची वेळ, अचानक वीज कापली जाईल असा मेसेज आल्यावर कोणाचीही धाकधूक वाढणारच. अजय यांनी विचार केला की जर रात्री वीज गेली तर मुलं अभ्यास कसं करणार, घरातील पंखे फ्रीज सगळं बंद पडेल. याच भीतीच्या आणि घाईगडबडीच्या नादात त्यांनी मेसेज खरेपणी घेतला आणि तिथेच त्यांची पहिली मोठी चूक झाली. अजय यांनी मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केला. फोन पलीकडून एका व्यक्तीने उचलला आणि अतिशय नम्र भाषेत अगदी महावितरणाचा अधिकारी बोलत असल्याच्या अविभावात संवाद साधला. त्याने अजय यांना सांगितले की सर, घाबरू नका, तुमच्या बिलाचे पैसे आमच्या सिस्टीम मध्ये अपडेट झाले नसतील. मी तुम्हाला एक छोटीशी लिंक पाठवतो, त्यावर फक्त 11 रुपये भरून तुमचे बिल अपडेट करून घ्या, म्हणजे तुमची वीज कापली जाणार नाही. आता अजय यांना वाटले की फक्त 11 रुपयाचा तर प्रश्न आहे, वीज जाण्यापेक्षा 11 रुपये भरलेले कधीही चांगले. त्या सायबर चोराने अजय यांच्या व्हॉट्सअप ऍप वरती एक लिंक पाठवली. अजय यांनी त्या लिंक वरती क्लिक केले. लिंक ओपन होताच समोर हुबेहूब महावितरण किंवा बँक खात्यासारखी दिसणारी एक पेज ओपन झाले. अजय यांनी तिथे त्यांचा बँक आयडी, पासवर्ड आणि इतर माहिती टाकली. जसे त्यांनी 11 रुपये ट्रान्सफर करण्यासाठी पे बटनावरती क्लिक केले तसा त्यांच्या मोबाईलवर एक OTP आला. घाईघाईत अजय त्यांनी तो OTP देखील त्या बनावट वेबसाईट वरती टाकून दिला. पण पुढच्या सेकंदातच जे घडले त्यांनी अजय यांच्या पायाखालची जमीन सरकली. 11 रुपये कट होण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यातून थेट 50,000 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. ते काही सेकंदातच समजतात आता दुसरा मेसेज आला आणि अजून 50,000 रुपये कट झाले. अवघ्या 2 मिनिटात अजय यांचे कष्टाचे लाखो रुपयाची कमाई त्या स्कॅमरनं गायब केली. त्यांनी लगेच त्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो नंबर तोपर्यंत स्विच ऑफ झाला होता. मित्रांनो, हा स्कॅम नेमका कसा काम करतो आणि हे सायबर चोर तुम्हाला कसे जाळ्यात ओढतात हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. याला सायबर जगतात सोशल इंजिनिअरिंग किंवा फिशिंग असे म्हणतात. हे चोर तुमच्या मनात भीती निर्माण करतात. रात्री वीज कापली जाईल हे ऐकल्यावर माणूस घाबरतो आणि घाबरलेला माणूस विचार न करता निर्णय घेतो. याच मानसिकतेचा फायदा हे गुन्हेगार घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला जी लिंक पाठवतात ती एक बनावट आणि फिशिंग लिंक असते. दिसायला ती अगदी ओरिजिनल बँकेच्या किंवा सरकारी वेबसाईट सारखी दिसते, पण प्रत्यक्षात ती तुमच्या फोनमध्ये डेटा चोरी करण्यासाठी बनवलेली असते. तिसरी आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे OTP आणि स्क्रीन शेअरिंग ऍप्स सारखे ऍप्स डाउनलोड करायला सांगतात. हे ऍप्स डाउनलोड करताना तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा त्या चोराच्या हातात जातो आणि तुम्ही न सांगताही तो तुमच्या OTP पाहू शकतो.
आता प्रश्न पडतो की जर दुर्दैवाने तुमच्या सोबत किंवा तुमच्या आसपास कोणासोबत असा प्रकार घडला तर काय करावे? सर्वात आधी अजिबात घाबरू नका आणि वेळ वाया घालवू नका. सायबर स्कॅम झाल्यास पहिलं पाऊल म्हणजे तातडीने तुमच्या बँकेला फोन करून तुमचे बँक खाते आणि ATM कार्ड ब्लॉक करा, जेणेकरून खात्यातून अधिक पैसे जाणार नाहीत. यानंतर भारत सरकारचा अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 वर त्वरित कॉल करा. तुम्ही जितक्या लवकर म्हणजेच गोल्डन आवर मध्ये तक्रार नोंदवाल तितके तुमचे पैसे परत मिळण्यासाठी जास्त शक्यता असते. याशिवाय www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपली तक्रार सविस्तर नोंदवा. भविष्यात अशा स्कॅम पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही सुरक्षित सुवर्ण नियम लक्षात ठेवा. पहिला नियम, महावितरण किंवा कोणतीही वीज कंपनी कधी अशा प्रकारे वैयक्तिक नंबरवर वीज कापली जाईल असा मेसेज पाठवत नाही आणि बँक खात्याची माहिती मागवत नाही. दुसरा नियम, अनोळखी व्यक्तीने पाठवलेले कोणतेही लिंकवर क्लिक करून किंवा पैशाचा व्यवहार करू नका. तिसरा नियम, लाईट बिल भरण्यासाठी नेहमी अधिकृत ऍप्स जसे महावितरणचे स्वतःचे ऍप, गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमचा वापर करा. आणि चौथी अत्यंत महत्वाचा नियम, तुमचा बँक पासवर्ड, UPI पिन किंवा OTP जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका. डिजिटल सुरक्षा ही काळाची गरज आहे. आपली एक लहानशी सतर्कता आपल्याला मोठी आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. विशेषतः आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, कारण ते अशा स्कॅमला सहज बळी पडतात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.